दरवर्षी पावसाळा आला की जमिनीमध्ये पाणी मुरते आणि त्यामुळे जमिनीत असलेले वेगवेगळ्या जातीचे सर्प हे बाहेर येतात. बाहेर आल्यावर ते जंगलात असो की घराच्या परिसरात असो, नागरिकांना सर्प आपला दुश्मन आहे असे वाटतो व त्यामुळे त्याला अनेक जण मारण्यासाठी पुढे येतात. मात्र आपण पावसाळा आला की सापाला न मारता सर्पमित्रांना आवाज द्या, त्यांना बोलावून घ्या व त्यांच्या ताब्यात द्या. तो त्या सापांचं रक्षण करतील व त्यांना जंगलात नेऊन सोडतील. प्रामुख्याने त्यामध्ये खास करून दर्यापूर तालुक्यातील सर्पमित्रांना बोलवावे असे आवाहन रोहिणी फाउंडेशन दर्यापूर तर्फे करण्यात आले असून सर्पमित्र व त्यांचे नंबर: श्रीकांत पळगामोड उर्फ गोलू, मोबाईल नंबर 8888602483, राज वानखडे 8605155257, शिवम डिक्कर 9370786042, अपूर्व लहाने 9657054066, धीरज मोहोड 8180868376 यांना बोलवावे. अशा सर्पमित्रांना वन विभागाने आयडेंटिटी कार्ड सर्पमित्र म्हणून द्यावे अशी मागणी रोहिणी फाउंडेशन दर्यापूरचे अध्यक्ष किशोर ठाकूर, दत्ता कुंभारकर, निलेश पारडे, अमोल कंटाळे, रितिका वैभव देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. बनोसा परिसरातील विल्लेकर यांच्या घरात सकाळी साप निघाला असता तेथील परिवाराने राहुल ठाकरे यांना बोलावून घेतले. लगेच राहुलने त्या सापाला आपल्या जवळील स्ट्रिकद्वारे पकडले व हिंगणी रोड लगत असलेल्या जंगलामध्ये सोडून त्या सापाला जीवनदान दिले. गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर.